जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा व्हिडिओ मी करत आहे. माझं नाव श्री चंद्रकांत कवडे. या व्हिडिओमध्ये मी श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील 11व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 5 ते श्लोक क्रमांक 8 यावर प्रकाश टाकणार आहे आणि ते गाणार आहे. 11व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन इच्छा व्यक्त करतो की भगवंत, मला आपलं विश्वरूप पाहायचं आहे आणि जर मला शक्य असेल तर ते विश्वरूप तुम्ही मला दाखवा. त्यावर श्लोक क्रमांक 5 पासून श्लोक क्रमांक 8 पर्यंत भगवंत आपल्या विश्वरूपाचं वर्णन करतात. सर्व देवता, मनुष्य, पशु, पक्षी, सर्प, चराचर प्राणी हे सर्व एका विश्वरूपामध्ये कसे सामावलेले आहे, या प्रकारचं विश्वरूपाचं वर्णन करून अर्जुनाला म्हणतात की तू तुझ्या चर्मचक्षुंनी हे विश्वरूप पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. त्या आधारे तू माझ्या विश्वरूपाचं दर्शन घे, ते विश्वरूप पाहून घे. एकाच ठिकाणी सर्व विश्व कसं व्यापलेलं आहे, विभागवार कसं ते दिसतंय ते पाहून घे. श्री भगवानुवाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. जय श्री कृष्ण.